आणि आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार। लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा। काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर। ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं। आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस माझा नक्की असेल। खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची भूमिका। राऊतांचा एनसीपीआयच्या संस्थापकाचा फोटो ट्विट करत सूचक इशारा। शिवकुंडूंच्या पार्टीत तृणमूलच्या 22 खासदारांनी स्वतःला विलीन केलं। महाराष्ट्रातील फुटीरांनाही अशाच कुंडूंचा शोध घ्यावा लागेल। संजय राऊत यांचं सूचक ट्विट। अफवांवर विश्वास ठेवू नका। खासदार ऑनलाईन उपस्थित होते, जे आमच्या सोबत आहेत त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो। आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। पक्षात ज्यांना महत्व नाही असे चिल्लेपिल्ले ऑपरेशन टायगरवर बोलतायत। खासदारांच्या वेगळा गट स्थापनेच्या चर्चांना अर्थ नाही। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांचा अचानक दिल्ली दौरा। ठाकरेंच्या खासदारांच्या हालचाली वाढल्याने राऊत तातडीने दिल्लीला जाणार। ठाकरेंचे 7 खासदार आमच्या संपर्कात। शिंदेचे खासदार कृपाल तुमानेंचा दावा। लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी होईल। शिंदेचे खासदार कृपाल तुमाने यांची प्रतिक्रिया। माझ्या दृष्टीने मी रिचेबल आहे। काल दोन्ही बैठकींना ऑनलाईन उपस्थित होतो। उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं ते प्रवक्त्यांनी कालच सांगितले। खासदार भाऊसाहेब बागचौरेंचं स्पष्टीकरण। वेगळा गट स्थापन करणाऱ्यात कोणतंही तथ्य नाही। खासदार फुटीतील असं मला वाटत नाही। मी कोणाच्याही संपर्कात नाहीये। ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंनी केलं स्पष्ट। ठाकरेंचे खासदार संजय देशमुखांकडून शिंदेच्या शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची भेट। तर मतदारसंघातील महाविद्यालयाच्या कामांसाठी भेट घेतल्याची संजय देशमुख यांची उद्धव ठाकरेंना फोनवरून माहिती। 19 जूनला शिवसेनेचे 60वा वर्धापन दिन। शिंदेच्या शिवसेनेचा गोरेगावमध्ये वर्धापन दिन साजरा होणार। जनात शिवसेना मनात शिवसेना असा पोस्टरवर आशय। डॅमेज कंट्रोलसाठी खासदारांच्या बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची 22 जूनला बैठक। उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार। शिवालयात संध्याकाळी 4 वाजता अधिवेशन भरणार। जनमत भाजपच्या बाजूने नाही म्हणून असे प्रकार केले जातात। पक्षातील अर्धे लोक बाजूला करून गट स्थापन करायचा ही भाजपची पद्धत। ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे यांची टीका। पक्षात ज्यांना महत्व नाही असे चिल्लेपिल्ले ऑपरेशन टायगरवर बोलतायत। खासदारांचा वेगळा गट स्थापनेच्या चर्चांना काही अर्थ नाही। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीच्या 5 वर्षांनंतरही न्याय नाही। 2 केस प्रलंबित असताना 3 केस सत्ताधाऱ्यांना न परवडणारी। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावी। पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरे यांचा हल्लाबोल। भाजप तोडणारा नाही जोडणारा पक्ष आहे। शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यावर दरेकरांचं प्रत्युत्तर। तर शर्मिला ठाकरे राजकारणात कोणत्याही पदावर नाही, त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं, त्यांना चौकटीबाहेर ठेवा। शर्मिला ठाकरेंच्या आरोपांना मंत्री नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। पक्षांतर करणाऱ्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देणं चुकीचं। शशिकांत शिंदेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल आमच्या बाजूने लागणार। शशिकांत शिंदेंना विश्वास। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे, अजून तरी दुसरा गट स्थापन झालेला नाही। रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला। जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीतर्फे शहीद स्मारकावर आंदोलन केलं जात असतानाची घटना। तरुण पळून गेला। दिपकेंचं लोकांना शांतता राखण्याचं आवाहन। अभिजित दिपकेंवर हल्ला करणाऱ्यांना जमावाकडून चोप। जयपूरमध्ये आंदोलनस्थळी जमावाचा गोंधळ। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न। शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचं लक्षण। शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज उठवणं सुरूच ठेवणार। हल्ल्यानंतर अभिजित दिपके यांची एक्स पोस्ट। कॉक्रोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन। नागपुरातील संविधान चौकात आंदोलन होणार। नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन।
मुंबईतून मराठी माणसाला नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू, संजय राऊतांचा आरोप. भाजपनं विमानतळांवर गुंडांच्या टोळ्या पोचल्या, एअर इंडियाचं कार्यालय देखील नवी मुंबईला नेलं, राऊतांचं वक्तव्य. नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव नाही. नवी मुंबईत आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा, निमंत्रण पत्रिकेत गणेश नाईक, नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेंचा समावेश. भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गिळंकृत करायला निघालाय. नवी मुंबई महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंच्या नाव न टाकल्याच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू, काँग्रेसचं एक सक्षमच हा पर्याय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंवरील हक्कभंग प्रकरणावर आज सुनावणी, आजच अंतिम निर्णय होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदेंवरील व्यंगात्मक गाण्यावरून कुणाल कामरा आणि अंधारेंवर हक्कभंग आणण्यात आला होता. सातारा सांगलीतील विधान परिषद निवडणुकीत मत विभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञात स्थळी. नगरसेवक मतदाना दिवशी सांगलीत येणार, सूत्रांची माहिती. सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीत वाद कायम. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवेळी भाजपने आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आताच्या परिस्थितीला सामोरं जा, मंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपला इशारा. साताऱ्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्त्वाची बैठक. या बैठकीत लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांचा सविस्तर अहवाल थेट उपमुख्यमंत्री शिंदेंकडे सोपवणार. सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत एकमत. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि तटकरेंची चर्चा. स्थानिक नेत्यांना एकत्रित काम करण्याच्या सूचना देणार, सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपची व्हीपची चाल. भाजपचा मतदारांना शहराध्यक्ष सुनील केदारांकडून व्हीप जारी. व्हीप बजावल्यानंतर भाजप मतदारांची ठाण्यात सहल जाणार. शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपची ही सहल रणनीती. भंडाऱ्यातील भाजपचे सर्व मतदार अज्ञातस्थळी रवाना. परिषदेची निवडणूक 2 दिवसांवर आल्यानं हालचालींना वेग. मतदानापूर्वी मतदारांना प्रशिक्षण देण्याच्या नावानं सुरक्षित स्थळी नेलं. आमदार नरेंद्र भोंडेकर प्रचारापासून दूर राहिल्याने आता नाराजीच्या चर्चांना उधाण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भोंडेकरांची भेट घेऊन चर्चा. रुसवा नसल्याचा भोंडेकरांचा दावा, तर महायुतीला पराभवाची भीती, पटोले यांचा आरोप. मंत्री छगन भुजबळांच्या संपर्क कार्यालयात समीर भुजबळ, किशोर दराडे आणि नगरसेवकांची बैठक संपन्न. बैठकीत महायुतीच्या रणनीतीबाबत आणि धोरणात्मक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा. नांदेड देगलूरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गोव्यात मौज मजा. बीचवर नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल, त्यावरून सोशल मीडियावर टीका सुरू. धानोरकर आणि वडेट्टीवारांमध्ये टॉम अँड जेरीचा खेळ सुरू. महापौर निवडीसाठीही 40 दिवस अपहरण नाट्य सुरू होतं. आता गटनेता बदलण्यासाठी टॉम अँड जेरी भांडतायत, किशोर जोरगेवार यांची टीका. पावसाळी अधिवेशन जास्त काळ चालवा. जास्त काळ अधिवेशन चालल्यास जनतेचे प्रश्न अधिक मांडता येतील, जयंत पाटलांची मागणी. जलसंपदा विभागाचं कार्यालय इतरत्र हलवू नका, पुणे हेच कार्यक्षेत्र ठेवा, सुनेत्रा पवारांचा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार, सूत्रांची माहिती. निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सुनेत्रा पवार यांचं थेट फडणवीसांना साकडं. दरम्यान जलसंपदा विभागाने पुण्याचं कार्यालय सोलापूरला हलवलंय. जलसंपदा विभाग परत पुण्यात आणा. अजित पवार असे तर कुणाची कार्यालय हलवण्याची हिंमत नसते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहन सुरवसे यांचं सुनेत्रा पवार यांना पत्र. पाकिस्तानसोबत चर्चेचे पर्याय खुले ठेवायला हवे, पूर्णपणे बंद करू नये. सरसंघचालक मोहन भागवतांकडून सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्याचं समर्थन. पाकिस्तानविषयी संघाचं केंद्र सरकारपेक्षा वेगळं धोरण नाही, मोहन भागवत यांचं विधान. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची तक्रार करण्यासाठी मराठवाड्यातले काँग्रेसचे नेते दिल्लीत मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेणार. माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, नेते संजय राठोड, माजी खासदार तुकाराम रेंगेंसह अनेक नेते दिल्लीत. आज पवनराजे हत्याकांडाचा निकाल. सर्व 9 आरोपींना हजर राहण्याचे आदेश. तब्बल 20 वर्षांनंतर याचा फैसला होणार. दरम्यान यातील सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. मुंबईत आता देवाभाऊ टॅक्सी सेवेत येणार. देवाभाऊ टॅक्सी चालकांसाठी मुंबई बँक अर्थसहाय्य करणार. पहिल्या टप्प्यात 2000 टॅक्सी धावणार. प्रवीण दरेकरांची माहिती. प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम. कोल्हापुरात 1,40,000 नोंदी सापडल्या. 8 दिवसात प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा इशारा. जिवंत असेपर्यंत महामंडळ बंद होऊ देणार नाही. मराठा समाजासाठी मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय असणं आवश्यक. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया.
घाटकोपर दादर गिरगावनंतर बोरिवलीतही पांढऱ्या पट्ट्या, फुटपाथचं पांढऱ्या रंगाने रंगवल्याचा प्रकार. विटी इंटरनॅशनल स्कूल समोरील पट्टी न हटवल्यास तीव्र आंदोलन करू, मनसेचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून नियुक्तीपत्र प्रदान. छगन भुजबळ यांचे विश्वासू अशी दिलीप खैरेंची ओळख. मुंबई पालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. कांजूरगावच्या 111 वॉर्डातील नगरसेवक दीपक सावंतांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याची माहिती. भाजपच्या सारिका पवारांच्या आक्षेपानंतर जात प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली होती. सांगलीतील वेदांत बनकर हत्या प्रकरणी पोलीस निरीक्षक दादासाहेब कोळीकरांना निलंबित करा, सदाभाऊ खोतांची मागणी. कंत्राटदारांना कामाच्या एकूण निधीपैकी 56% निधी टक्केवारीमध्ये वाटावा लागतो. राज्यातील शासकीय कंत्राटदारांच्या राज्यव्यापी अधिवेशनात कंत्राटदारांकडून खंत व्यक्त. मनोज जरांगे पाटलांनी घेतली शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या कुटुंबियांची भेट. कोल्हापूर दौऱ्यावरून परतताना कराडच्या शहापुरात जाऊन सांत्वनपर भेट घेतली. अमेरिका इराण यांच्यातील शांतता करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या. कराराची सविस्तर कागदपत्र आणि दस्तऐवज शुक्रवारी सार्वजनिक होणार. इंग्लिश खाडीत छुप्या पद्धतीने वावरणाऱ्या रशियाच्या स्मिट्रोस या निर्बंधित तेलवाहू जहाजावर ब्रिटिश सशस्त्र दलाचा छापा. युक्रेन विरुद्धच्या युद्धामुळे रशियावर घालण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांचं उल्लंघन केल्याप्रकरणी केली कारवाई.